काही पालकांना असा प्रश्न पडतो, की मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकावे की सेमी इंग्लिशमध्ये आणि त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? तर खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि याचा सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तर सेमी इंग्लिश आणि इंग्लिश यामध्ये खूप जास्त फरक नाही आहे. इंग्लिश मीडियम म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हिंदी आणि मराठी विषय हे जर आपण सोडले, तर बाकीचे सर्व विषय जे आहेत ते इंग्रजीमधून शिकवले जातात. ते सेमी इंग्लिशचा अर्थ असा आहे, की सेमी इंग्लिश म्हणजे एक प्रकारे मराठी मीडियममध्ये शाळेत ते शिकवलं जातं. त्याच्यामध्ये सायन्स आणि मॅथ्स हा जो विषय आहे तो आणि इंग्लिश हे जे विषय आहेत ते इंग्लिशमधून शिकवले जातात आणि बाकीचे सर्व विषय आहेत ते मराठीमधून शिकवले जातात. फक्त हिंदी हा सब्जेक्ट आहे ऑब्व्हियसली तो हिंदीमधून शिकवला जातो. तर हा बेसिक डिफरन्स आहे सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमामध्ये. याचा फायदा असा होतो की मुलं जेव्हा 10वी नंतर सायन्स ऑप्ट करतात किंवा कॉमर्स ऑप्ट करतात, त्यावेळेस काय होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सायन्स आणि कॉमर्स हे जे विषय आहेत ते इंग्रजीमधूनच शिकवले जातात. मग मराठी मीडियमची मुलं जेव्हा हे विषय ऑलरेडी इंग्लिशमधून शिकलेले आहेत, तर त्यांना ते जास्त सोपं जातं. 11वी-12वी मध्ये जेव्हा ते सायन्स घेतात, म्हणजे त्यांना लँग्वेजचा डिफरन्स येत नाही, कारण ऑलरेडी त्यांनी जे ज्ञान घेतलेलं आहे, ते इंग्रजीमधूनच आहे. म्हणून जर समजा तुम्ही मुलांना मराठी मीडियम शाळांमध्ये टाकत असतील, तर मराठी मीडियममध्ये न टाकता तुम्ही सेमी इंग्लिशला टाकू शकतात. आणि मला तर असं वाटतं, की आता प्रत्येक मराठी मीडियम शाळा आहे, ते सेमी इंग्लिशच ऑप्ट केलेलं आहे, जेणेकरून इन फ्युचर मुलांनी जर सायन्स किंवा कॉमर्स घेतलं, तर ते त्यांना कठीण जाऊ